श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मेहंदी लवर्स कसे आहात सगळे? वेलकम बॅक माय चॅनल कावेरी मेहंदी. क्लास 8 पार्ट 3 पाहणार आहोत आपण आज. त्यामध्ये फिलर एलिमेंट्स पाहणार आहोत, भरती आणि फिलर एलिमेंट्स. क्लास 8 1 आणि 2 ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर क्लास 8 पार्ट 3 मध्ये आपण पाहणार आहोत काही भरती एलिमेंटच्या डिझाईन. तर फर्स्टवाली जी आहे ती पायल भरती आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहिलंच असेल. पायल भरती ही पायलसारखी किंवा पैंजणासारखी दिसते, म्हणून याला पायल भरती असं नेम आहे. एकदम साधी आणि सिंपल आहे. एक आपल्याला चकली काढून घ्यायची आहे. चकली किंवा याला काय बोलतात, कुणी जिलेबी बोलतं, कुणी चकली बोलतं. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर एकदम बेसिक छोटे छोटे एलिमेंट आहे ते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एकावर एक असे हे फिलअप क्रिएट करायचे आहेत आणि फिल करायचे आहे. हँडवरती पण तुम्ही ही भरती कुठे पण डिझाईन घेऊ शकता. तर भरती किंवा फिलर एलिमेंट या बऱ्याच प्रकारच्या शिकवलेल्या आहेत मी आपल्या चॅनलवर. भरपूर सगळ्या होत्या या भरती एलिमेंट्स. त्याच्यामुळं मी क्लास 8चे 3 पार्ट केलेले आहेत. मी 3 पार्टमध्ये शिकवलेले आहेत. तर एकत्र केले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, आणि त्यामुळं मग 3 पार्ट केलेले आहेत. हे बघा, पूर्ण मीचे बॉक्स भरून प्रॅक्टिस केलेली आहे. तर नेक्स्ट आहे, एक घुंगरू काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला एक लाईन देऊन छोट्या छोट्या पेटाची डिझाईन घ्यायची आहे. स्मॉल कोयरी भरती पाहणार आहोत आपण नेक्स्टवाली. अशा छोट्या छोट्या स्मॉल कोयरी घ्यायच्या आहेत आणि त्याची एक भरती डिझाईन शिकायची आपल्याला नवीन. तर ही पण सेम प्रोसेस आहे. छोट्या छोट्या कोयरी काढून कोयरी ड्रॉ करून त्याच्यावरती सी टाईपमध्ये आपल्याला एकसारखे सी टाईप घेऊन त्याला कवर करायचं आहे आणि परत डबल लाईन घेऊन आपल्याला ती जागा फिल करायची आहे. तर जो डार्क भाग केलेला आहे तिथे तुम्ही लाईन्स पण घेऊ शकता किंवा फिल पण करू शकता. दोन्ही पण टाईपने तुम्ही शिकू शकता. तर अशाच प्रकारे एकावर एक एक एलिमेंट घेऊन एक बॉक्स घेऊन आपल्याला ह्या एलिमेंटचा बॉक्स, ह्या फिलअपचा बॉक्स कंप्लीट करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला अगोदर या कोयरी आणि घुंगरू किंवा ते छोट्या छोट्या पेटल्सची डिझाईन आहे ती शिकावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही हे वाला फिलअप शिकू शकता. तुम्ही आधी रफली प्रॅक्टिस करा, आधी पेन्सिलने प्रॅक्टिस करा. मी नेहमी सांगते माझ्या व्हिडिओमध्ये, आधी कुठलाही एलिमेंट असेल तुम्ही आधी पेन्सिलने प्रॅक्टिस करा आणि नंतरच मेहंदीने प्रॅक्टिस करा. मेहंदी कधी पण फ्रेश पाहिजे प्रॅक्टिससाठी. मेहंदी पावडर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता किंवा तुमच्या जवळपास असलेल्या शॉपमधून पण तुम्ही खरेदी करू शकता. मेहंदी कशी भिजवायची, कोण कसा बनवायचा, त्यासाठी काय काय मटेरियल लागतं, किंवा कलरची मेहंदी बनवण्यासाठी काय काय करावं लागतं, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट ॲड करावे लागतात, याबद्दल जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कमेंट करा. मी त्यावरती पण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन. हिना मेकिंग पेस्ट, कोन मेकिंग, या सगळ्या टिप आणि ट्रिक्स सह मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन. तर मला कमेंट नक्की करा. तर व्हिडिओ पण आपला सुरूच आहे. अशा प्रकारे आपल्याला खूप सगळ्या प्रकारचे फिलअप शिकायचे आहेत आणि मेहंदी डिझाईन आपली इम्प्रूव्ह करायची आहे आणि आपल्या डिझाईनमध्ये
ओके, आपण आपल्या डिझाईनमध्ये व्हरायटी आणू शकतो किंवा आपण नवीन काहीतरी शिकू शकतो. तर मी माझ्या चॅनलवरती बेसिकपासूनचे व्हिडिओज एलिमेंटचे अपलोड करत आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. बेसिक फिलअपचे पण हे 3 व्हिडिओ आहेत आणि बेसिक अरेबिक डिझाईनचे पण बरेचसे व्हिडिओ आहेत. बेसिक लाईन्स, बेसिक एलिमेंटचे सुरुवातीपासून मी घेतलेले आहेत व्हिडिओज, डिझाईन शिकवलेले आहेत. तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अजून जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शिकायचं असेल, का तुमच्या काही क्वेरीज असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की करा. तर नेक्स्ट आहे घुंगरू भरती. इथं पण सेम आहे. स्क्वेअर शेप मी करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये तर एक घुंगरू काढून घेतलेला आहे. छोट्या छोट्या पेटर्न्सनी त्याला राऊंड केलेला आहे आणि घुंगरूने आपल्याला त्यावरती पूर्णपणे कव्हर करायचं आहे. आणि त्या घुंगरूला डार्क लाईनने वरती एक लेअर द्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, त्या डार्क लेअरच्या नंतर डबल लाईनने आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे आणि नेक्स्टवाला एलिमेंट घ्यायचा आहे. तर प्रोसेस सेम असते या भरती एलिमेंट जे असतात त्यामध्ये. फक्त आपल्याला फिनिशिंगने आपल्याला प्रत्येक एलिमेंट आणि प्रत्येक गोष्ट ड्रॉ करत जायची आहे आणि शिकत जायची आहे. सुरुवातीपासून आपलं काम हे परफेक्टच आलं पाहिजे आणि कामामध्ये फिनिशिंग आली पाहिजे, तरच ते व्यवस्थित दिसतं आणि आपल्याला स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे, तरच आपलं काम परफेक्ट बनतं. आणि हे एक मेहंदी लवर्सच समजू शकतो. जे मेहंदी लवर्स आहेत त्यांना मेहंदी काढायला शिकायला आवडेल, त्यांना मेहंदी लवर्सच बोलते. हे बघ, हा बॉक्स पण मी कंप्लीट केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट आहे सर्कल भरती. ओके, सर्कल भरतीमध्ये पण घुंगरू भरती जशी आहे त्याऐवजी फक्त इथं सर्कल घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि त्यावरती लाईन्स, कव्हर लाईन देऊन आपल्याला अशा बाजूची जी जागा फिल करायची आहे. ओके, तर या भरतीमुळं आपण बऱ्याच गोष्टी आपली प्रॅक्टिस पण होते आणि आपल्या हँडवर मेहंदी ड्रॉ करताना जागा लवकर कव्हर होते. पण फक्त भरतीच आपल्याला हँडवर मेहंदी काढताना नाही काढायची आहे. चेक्स भरती, पिकॉक, बेल्ट्स, पत्ती या सगळ्या एलिमेंटचा यूज करून आपल्याला मेहंदी शिकायची आहे. तर मग मी इथं व्हिडिओचा स्पीड जरा वाढवलेला आहे, कारण प्रोसेस सेम आहे. त्यामुळं स्लो व्हिडिओ ठेवून काही उपयोग नाही आहे आणि व्हिडिओ मोठा करण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळं तुमचा पण वेळ वाया जातो आणि बघणारा पण बोर होतो. त्यामुळं मी इथं व्हिडिओ जरा फास्ट केलेला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी एकदा ब्लँक एलिमेंट ड्रॉ करून घेतले. त्यानंतर फिल करून घेणार आहे आता सगळ्या ब्लँकवाल्या जागा. तर एकाखाली एक लेअर टाईप लेअर असे खूप छान वाटते फिलअप. माझी वन ऑफ द फेवरेट ही फिलअप डिझाईन आहे. आणि तुम्ही बघू शकता 1 बाय 1 अशा 2 फिलअपच्या मध्ये घुंगरू घेऊन आपल्याला हे फिलअप क्रिएट करायचं आहे. ओके, प्रत्येक फिलअपची प्रोसेस ही सेम आहे, फक्त फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे प्रत्येक एलिमेंट. आणि तर नेक्स्ट आहे लिप भरती. घुंगरू किंवा सर्कलच्या ऐवजी आपल्याला इथं लिप घ्यायचं आहे. हे लिप ड्रॉ कसे करायचे याचा पण एक बेसिक व्हिडिओ आहे. बेसिक टू ॲडव्हान्स मेहंदी क्लास माझी प्लेलिस्ट आहे एक. त्या प्लेलिस्टमध्ये लिप, लाईन्स,
चेक्स याचे पूर्णपणे डिटेल्समध्ये व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही ती प्लेलिस्ट जाऊन चेकआउट करू शकता. ही लीफवाली डिझाईन पर्सनली ही सेकंड डिझाईन मला खूप जास्त आवडते. आणि लीफ एकदा ड्रॉ करता आला ना की आपल्याला पण एक कॉन्फिडन्स येतो आणि छान वाटतं आपल्या स्वतःलाच की आपल्याला काहीतरी म्हणजे जमतंय व प्रॅक्टिस केल्यानंतर मी जोपर्यंत परफेक्ट येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा. फर्स्टली पेन्सिलने प्रॅक्टिस करा, नंतरच कोणने प्रॅक्टिस करा. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही डायरेक्टली जर कोणने प्रॅक्टिस केली तर फिनिशिंग येणार नाही आणि त्यानंतर मग सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही डिझाईन ड्रॉ केल्याचं किंवा आणि मग बोर होतं आपल्याला मेहंदी ड्रॉ करायला. त्यामुळं आधी पेन्सिलने परफेक्टली ड्रॉ करायचं प्रत्येक एलिमेंट आणि नंतरच मेहंदीने करायचं. ओके, इथं मी छोट्या छोट्या लाईन्स देऊन मी लास्टवालं फिलअप कंप्लीट करत आहे. तर पेन्सिलने जर तुम्हाला सुरुवातीपासून छोट्या छोट्या एलिमेंटपासून जर डिझाईन शिकायचे असतील, लाईन्स असोत किंवा छोटे छोटे एलिमेंट्स असोत, तर त्याची आपण नवीन एक सिरीज सुरू करूया. तर तसे मला कमेंट करा. आणि हे बघा एवढे सगळे फिलअप डिझाईन्स आहेत. तुम्हाला यातून थोडंफार जरी काही शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या जाता जाता आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी मेहंदी लवर्स असतील तर त्यांना शेअर करा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. बाय बाय.